सूरज वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका मानाची सन्मानाची अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याच्या खाली देखील काहीतरी मेन्शन केलेलं आहे. अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा येतोय. तब्बल 24 संघ ह्या स्पर्धेत होते आणि त्यातून आता टॉप 3 मधील लढत दुसरीकडे आपण पाहतोय. रेहांत दुर्गेश 11चा संघ हा अंतिम फेरीमध्ये जात असताना पहिला चेंडू सिंगल धाव, बॅटची कडा, सिंगल धाव धापकामध्ये ऍड केली जाते. धावेंचा श्रीगणेशा, 2 सलामीर फलंदाज प्रथमेश आणि दुसरीकडे रत्नेश सिंग प्रिन्स. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये धाडलाय. असं म्हणताना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, चैन नींद सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता कोशिश करावी लागेल. आतापर्यंत संपूर्णतः ह्या स्पर्धेमध्ये परवा दिवशीचा दिवस असेल, कालचा दिवस असेल, कोशिश पूर्णतः केले आणि आजच्या दिवसात अगदी लढले पडले झडले आणि आताही टॉप 3 मध्ये अगदी ह्या चमचम त्या मानाच्या ह्या स्पर्धेसाठी अगदी जवळ आहेत. आता आपण विजय आयोजकांना विनंती असेल आपण थोडस साईडला, ऋषी मिकी माऊसला देखील विनंती असेल आपण थोडस साईडला व्हायचंय. यस, थँक्यू. 2 to go. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संथ गतीने आतापर्यंत सुरुवात केली जाते. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न यावेळेला विमल सिंग होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आणि यावेळेला कॉल दिला जातोय. ही निकम सरांची खरं तर ओळख आहे. आज संपूर्णतः महाराष्ट्रभर आज अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेले तर एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असे निकम सर आज ह्या मानाच्या सन्मानाच्या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सातत्याने 3 दिवस आपण पाहिलं आणि टॉप 3 मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ हा अंतिम फेरीमध्ये जाईल ह्यासाठी चालणारा हा सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. 2 संघ, एकीकडे तेजस 11 आहे तर दुसरीकडे साई श्रद्धा NSP चा संघ आपण पाहतोय. 2 संघ तुल्यबल संघ, तितकीच ताकद आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, दुसरीकडे मयूर पडळकर येतोय. रत्नेश सिंग, SPL सारखी एक भली मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच काय तर रत्नेश सिंग हे एक मोठं नाव सातत्याने आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धा, मग मुंबई उपनगर असेल, मुंबई सिटी असेल, पालघर जिल्हा असेल, अनेक ठिकाणी ह्या खेळाडूला आपण पाहतोय. असा एक खेळाडू, दुसरीकडे अनुभवाची ताकद आहे. प्रथमेश पत्तू तितकाच एक जुना जाणता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, ज्या खेळाडूला सातत्याने अनेक पावसाले, उन्हाळे, हिवाळे ह्या क्रिकेटरने पाहिल्यात, तो खेळाडू दुसरीकडे आहे. मयूर पडळकर आतापर्यंत प्रभावित करणारं काम राहिलंय आणि त्यासाठी तेजस 11 संघात एक भल्या मोठ्या संघामध्ये ज्या खेळाडूची जागा ही अगदी निवडून घेतले असा खेळाडू आपण पाहतोय. असं म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय आणि हा संघर्ष आतापर्यंत जारी आहे.
गडीबाद पहिला मर्यादित क्षेत्राचा जातोय बाहेर चेंडू. रत्नेश याच्या खेळाला लागतोय यावेळेला पूर्ण विराम. Yes, thank you DJ. नवीन फलंदाज विवेक पांडे 2 to go. धावेंना रोख लगावले. मयूर पाळेगळकर ज्यासाठी जाणला जातोय, दुसरीकडून साई श्रद्धा संघ देखील तितक्याच हार मानणारा संघ नाही आहे. तो देखील तितकीच एक कडवी लढत हे नक्कीच देईल. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ आणि ही कडवी लढत देण्यासाठी आपण पाहायला गेलं तर आता कष्ट करावे लागतील आणि हे कष्ट एक पराकोटीचे असतील आणि त्यासाठी प्रयत्न आपण पाहतोय. धावफलक आतापर्यंत 9 धावा ह्या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने दिशा दिली गेली. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ, 10 धावा धावफलकावर. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहतोय, अंतिम दिवस, शेवटचा दिवस आणि तितकीच अगदी मैदानामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही त्या प्रकारचा आज हे खऱ्या अर्थानं वसी विरारकरांचं आपण पाहायला गेलं तर बॉक्स क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतंय. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावले ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपण पाहायला गेलं तर असंख्य असा मोठा मित्र परिवार दिलाय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज आपण पाहायला गेलं तर अगदी आज तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण फुलपाडा नगरीमध्ये पाहतोय. वसी विरार चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 2 षटकांचा खेळ, 10 धावा धावफलकावर. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, पत्तू आहे. भावेश घरत होता, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आहे. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि ह्यासाठी हा प्रयत्न आहे, हा शानदार ट्रॉफीसाठी आतापर्यंत टॉप 6 मधून प्राइज आहे आपल्याला, परंतु ह्या चमचमत्या ट्रॉफीवर, ह्या चॅम्पियन ट्रॉफीवर कोणता संघ यावेळेला किताबावर आपलं नाव कोरेल. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ, दुसऱ्या वर्षात येतोय ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर टीम इकरा सीसीचा संघ होता, आणि तिसऱ्या वर्षामध्ये कोणता संघ विजयी ह्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल, ह्यासाठी 3 संघ आतापर्यंत उपस्थित आहेत. टॉप 3 मधील ही लढत आपण पाहतोय. दुसरीकडे रेहांत दुर्गेश 11 हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल आहे. कोणता संघ यावेळेला दुर्गेश 11 संघासोबत खेळण्यासाठी सज्ज असेल, परंतु मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जो प्रेशर होता, तणाव होता, आणि प्रथमेश यावेळेला बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद डीजे. आज मैदानात एंटरटेनमेंट आणि मिकी माऊस देखील आपण पाहतोय. अतिशय शानदार डान्सर आहे, सिक्रेट आहे. 4 धावा. अगदी 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 16 धावा आहेत. अतिशय शानदार सुरुवात. नितेश पाटील यांच्यावर हल्ला आपल्याला पाहायला मिळतो. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो यावेळेला खरं तर रिलीज करण्याचं काम केलं जातंय. 2 to go. 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. केदार देसाई, अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि ही सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची असते. म्हणजे असं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे
तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल सिंगल धाव देखील आहे. ही सिंगल धावून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. दोन खेळाडूंमध्ये तितकाच ताकद आहे, तितकाच अनुभव आहे, तितकेच तुल्यबळ आहेत. परंतु पंचांचं डिसिजन, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. गडी बाद, येस, नॉट आउट, आउट येणारी काळ वेळ दर्शवेळ. परंतु आतापर्यंत थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबावामध्ये संघ आपण पाहायला गेलं तर साई श्रद्धा नाळासोपारा नगरीमधील आपल्याला संघ पाहायला मिळतो. दुसरीकडे तेजस 11 एक यंदाच्या सीझन मध्ये डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ, एक इन्फॉर्म संघ, आणि त्या संघाला पराभूत करत हा संघ आज टॉप 3 मध्ये दाखल होतोय. यावेळेला मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय आउट, नॉट आउट, ऑन फील्ड अंपायर यावेळेला डिसिजन देतील. गडीबाद, पंचांचं बोट हवेत. अर्थातच यावेळेला गडीबाद तिसरा विवेक पांडेच्या रूपानं. यस, धन्यवाद धन्यवाद डीजे. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 17 धावा ह्या धावफलकावर येतात. आकाश नवीन फलंदाज येतोय. दुसरीकडे केदार देसाई, करण गवळी, तेजस 11 संघ प्रत्येक खेळाडू आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ करतोय. 6 चेंडू, येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. थँक्यू. पहिल्या चेंडूवर सुरुवात 4 धावेने केले. आकाश दुसरीकडे म्हणतोय की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हाथोड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हा मेहनत करणारा खेळाडू आहे. परिश्रम, सातत्याने ह्या खेळाडूला एक संकट मोचक म्हणून आपण पाहिलंय. पुन्हा एकदा तोच प्रहार होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकाचा संपर्क नाही. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 22 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. आकाश दुसरीकडून केदार देसाई आता धावेंना रोख लगावण्यासाठी दुसरीकडे आहे. एकाला टोकायचं, एकाला रोखायचं आहे. एका हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे, आणि या वेळेला 2 खेळाडू फक्त आणि फक्त बघत राहिले, कारण ज्याच्या बॅट मधून चौकार येतोय तो खेळाडू आहे केदार देसाई. यस, धन्यवाद. आतापर्यंत 2 चौकार अतिशय शानदाररित्या अफलातून फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अफलातून फलंदाजी अगदी आज. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान. यस, धन्यवाद डीजे. लगातारचा दुसरा. करण गवळी यांच्यावर आक्रमण, हल्ला, सर्व काही. तर दुसरीकडे केदार देसाई यावेळेला आग उभारतोय. ह्या खेळाडू बद्दल चर्चा इतकीच होते कि जब जब किया है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब तूने लिखा है एक नया इतिहास. हा इतिहास घडवणारा खेळाडू आहे. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, अनुभव आहे, आणि सर्व पुन्हा एकदा लगातारचा तिसरा येतोय.
यस, थँक्यू मिकी माऊस. या आपल्याला स्पर्धा देखील अजून वेळ होतोय थोडासा. प्रेक्षक यावेळेला आनंद घेत आहेत केदार देसाईच्या बॅटचा. त्याचप्रमाणे मिकी माऊस आमचं एंटरटेनमेंट करतो. बॅफूट लावून खेळण्याचा ट्रॅपच्या सहाय्याने प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. दुसरीकडून काय यावेळेला जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. 2 धावा धाफकामध्ये ऍड. धावफलक आतापर्यंत बडवला जात आहे. अतिशय सुंदररित्या फलंदाजी. शेवट देखील तितकीच गोड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. आता येणारे 24-37 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. येतोय तोपर्यंत ऐकूया ह्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. आशिष पाटील यांच्याकडून पारितोषिक देखील आलंय. आशिष पाटील यांच्याकडून केदार देसाई यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच संपल्यावर आपण घेऊन जायचंय. यस टीचर. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली. गावागावात चर्चा. धन्यवाद. थँक्यू डीजे. संपूर्णतः गावागावात नव्हे तर आज संपूर्णतः वसई तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये ही चर्चा चालू आहे. ह्या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा चालू आहे आणि त्याचप्रमाणे उद्या फुलपाडा प्रीमियर लीगची देखील तितकीच चर्चा असेल. आता येणारे 24-37चे एक भलं मोठं आव्हान हे धावफलकावर आहे. ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर तेजस 11 संघ ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अतिशय चांगला खेळ दाखवलाय. आतापर्यंत येथून सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु आता येथून जिंकायचं असेल अजून थोडासा प्रयत्न करावा लागेल. आता जिंकायचं असेल ह्या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत जायचं असेल, खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव ह्या स्पर्धेमध्ये कोरायचं असेल तर ह्या स्पर्धेमध्ये अजून थोडीशी एक्स्ट्रा मेहनत ही करावी लागेल. सामन्याला सुरुवात होईल. 24 चेंडू 37 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आहे. दोन सलामीवर बॅटर नितेश पाटील, नयन कालुष्टे हे दोन खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित खेळ केलाय, परंतु येथून जर जिंकायचं असेल तर आता थोडासा एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. आतापर्यंत सर्व काही या स्पर्धेत झोकून दिले. नितेश पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी झुंजावती खेळ पाहायला मिळाली होती. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू, सुरुवात काय आहे, 4 धावेने सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. येस टीचे जयश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. धन्यवाद, थँक्यू डीजे. एक भलं मोठं आव्हान आहे, त्या प्रकारची सुरुवात देखील आहे. नयन कालुष्टे, नितेश पाटील, दोन खेळाडू समोर. आकाश आहे, फ्लायटेड चेंडू होता, सिंगल धाव घेतले. दोन्हीकडून आता टाळ्या वाजतात. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर येतात, अनेक वेळा गाठ पडले, परंतु ह्या वेळेला निमित्त वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनलचा मुकाबला आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. दोन खेळाडू नितेश पाटील, नयन कालुष्टे समोर. साई श्रद्धा संघ म्हटलं तर एक गोलंदाजीमध्ये तितकीच मोठी ताकद आहे. साई श्रद्धा संघाची ही ताकद आहे, त्या ताकदीला साजेसा खेळ करायला का ती येणारी काळ वेळ दर्शवेल. ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आहे. नितेश पाटील, छोटस एक नवापूर गाव आणि त्या गावातून आज संपूर्णतः वसई तालुक्यावर अधिराज्य गाजवतोय, परंतु यावेळेला बॅट शांत आहे. नितेश पाटील गोल्डन डकचा शिकार, सेलिब्रेशन होतोय. दुसरीकडून OUT गडी बाद.
यश पाटील सोन्या यस धन्यवाद थँक्यू डीजे. 5 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. धावेंना खऱ्या अर्थानं रोख लगावलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी आकाश हाताळतो आतापर्यंत सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही हे प्रभावित करणार आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर संपूर्णतः धावेंना रोख. नितेश पाटील सारखा खेळाडू खरं तर गोल्डन डकचा शिकार आहे. 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यादव आहे ज्या ठिकाणी सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त ज्या ठिकाणी धावफलकावर 7 धावा येतात. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. आता येणारे 18 चेंडू 30 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. हे तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघ तितकेच ताकदवान. साई श्रद्धा नाळा सोपारा तर दुसरीकडे तेजस 11चा संघ आपण पाहतोय. अतिशय शानदार खेळ राहिलाय. दुसरीकडे रोहित यादव. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचा डिसिजन काय. नो 1+1. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आणि त्यानंतर निकम सर हे आता दर्शवतील की येणारा चेंडू हा आहे अर्थातच फ्री हिटचा चेंडू असेल. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. 9 धावा धावफलकावर आतापर्यंत. करण गवळी नयन कालुष्टे दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर थोडीशी कुठेतरी चुकी झाली. आखोडी टप्प्याचा चेंडू होता आणि त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. प्रेक्षकांना विनंती असेल थोडस आपण साईड लावायचंय. विजू सुरजदा थोडस साईड लागायचंय प्लीज. रिक्वेस्ट नवापूर टीम. यस थँक्यू. मॅचच्या दिशेने वळतो. आतापर्यंत 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. 16-27 इक्वेशन आहे. आमची टेक्निकल टीम यावेळी दर्शवते परंतु ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल का. थोडासा फंबल परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागतं. साई श्रद्धा सारखा संघ आपल्याला पाहायला मिळतो. SPL एक रनरअप संघ आहे. यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहायला गेलं तर प्रभावी खेळ सातत्याने आपण पाहायला. रत्नेश असेल प्रथमेश असेल अनेक खेळाडू आहेत. आज केदारची बारी होती. आज केदार तळपत असताना पाहायला मिळाला. यानंतर मयूर पाटील सारखा खेळाडू आपण पाहतोय. एक ताकद आहे खरं तर. साई श्रद्धा म्हटलं तर गोलंदाजी मार्कवर सातत्याने आज वसई तालुक्यावर जो संघ आपल्या गोलंदाजीच्या मार्कावर अगदी अधिराज्य गाजवत असताना सातत्याने पाहतोय असा संघ आहे. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. पुश करो खुश रहो अशी काहीची परिस्थिती आहे. 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ होतोय. 12 धावा धावफलकावर आहेत. नितेश पाटील बॅक टू द डगआउट आहे. अर्थातच थोडीशी कुठेतरी आतापर्यंत डोकेदुखी असेल. डगआउट पूर्णतः शांत आहे परंतु 2 खेळाडूंवर एक आशाभूत नजरेनं हा डगआउट पाहतोय. तेजस 11 पुन्हा एकदा टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय. खल्लास ज्या ठिकाणी धावफलक. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू 24 धावा अजून देखील धावफलकावर लगवायचे आहेत. आज प्रेमासाठी स्वतःच्या आईबाबांचं प्रेम विसरून जीव देण्यापेक्षा त्या आईच्या मुलाला आठवा ज्यानं अगदी वयाच्या 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. ताजमहल अगर प्यार की निशानी है तो शिवनेरी भी एक शेर की कहानी है. प्रेम करायचं तर आपल्या आई वडिलांवर करा. का आहे ना ते आपल्याला स्वतःला घडवण्यासाठी अगदी आयुष्यभर आपण झिजत असतात आई बाबा. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 12-24 इक्वेशन धावफलकावर आपण पाहतोय. नयन कालुष्ट आतापर्यंत वेळ घेतोय परंतु दुसरीकडे मयूर पाटील आहे.
पहिला चेंडू वळण घेतोय थोडासा आणि त्या कारणास्तव आउटसाइड द ऑफ स्टंपचा आम्हाला पंच म्हणतात की हा चेंडू हा पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त धाव धापकामध्ये ऍड. 12-23 इक्वेशन पुन्हा एकदा बॅक टू बॅक. थोडेसे धोकेधुकी आहे. चर्चा साधली जाते. यावेळेला कानमंत्र दिलं जात आहे परंतु मयूर म्हणतोय मला स्वतःवर विश्वास आहे. दुसरीकडून आतापर्यंत संयम आहे. संयम टेम्परामेंट हा देखील अगदी मोठा शब्द आहे जो तुम्हाला सातत्याने अगदी आयुष्यामध्ये यशाच्या दिशेने नेत असतो. अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. जर का तुम्ही ठरवलं ना तर चाळणीतून देखील पाणी नेऊ शकता. फक्त आता पाण्याचा हा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. हा संयम आतापर्यंत दाखवला आहे. नयन कालुष्टे पहिले 2 चेंडू अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये ऍड. आता 12-22 इक्वेशन ऑन साइडच्या दिशेने हलक्या हाताने खेळला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. एक दुसऱ्या स्पर्धेने कोणता खेळाडू महान बनत नसतो. तो खेळाडू महान बनण्यासाठी तितकाच वर्षाची मेहनत कित्येक वर्षांचा परिश्रम हा त्याच्या पाठी असतो. हा परिश्रम करणारा खेळाडू हा मेहनत करणारा खेळाडू आज मयूर पाटील पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज या वेळेला विमल सिंग आहे. बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेनं जोरदार प्रहार होता परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. हे इक्वेशन येऊन थकले. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सिंगल धावेने आता थोडासा एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. आता गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल. ज्या प्रकारचा खेळ केदार देसाईचा राहिला होता. यस 2 टू गो. 8-19 इक्वेशन. विमल सिंग नयन कालुष्टे 2 खेळाडूंमध्ये क्षमता कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव पुन्हा एकदा. ज्या वेळेला क्षेत्ररक्षण होतोय त्यावेळेला अपोजिट संघाचं यावेळेला थोडंसं कुठेतरी डोकंदुखी असेल. कधीही न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत मनावर अधिराज्य गाजवणारे खेळ अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका क्रिकेटचा खेळ हा आपण पाहतोय. 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. मयूर पुन्हा एकदा प्रहार. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंच गंभीर आहेत ते देखील थोडेसे डाऊटफुल आहे डिसिजन. त्या कारणास्तव यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु लक्ष आपण धावफलकावर पाहायला गेलं तर 24-37 एक भलं मोठं आव्हान होतं. नितेश पाटील खरं तर गोल्डन डकचा शिकार बनला होता. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर नयन कालुष्टे हॅलो चेक नॉट आउट. 6-18 हे इक्वेशन येऊन थकले. नयन कालुष्टे ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. या खेळाडूचा आपण सातत्यानं त्या प्रकारचा खेळ देखील पाहिलाय. मग VPL सारखी स्पर्धा असेल, APL सारखी स्पर्धा असेल, अनेक वेळा ह्या खेळाडूंना प्रभावित कराय. SPL सारखी स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये अतिशय प्रभावित खेळ राहिलाय परंतु यावेळेला अजून थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. 6-6-8 इक्वेशन आहे. सहा 18 आहेत. अर्थातच काय तर कुठेतरी 4 चौकारांची गरज असेल. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे परंतु पहिला चेंडू थोडासा कुठेतरी मिस. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. विवेक पांडे अफलातून अशी फलंदाजी राहिली होती आणि त्या बळावर खरं तर आपण पाहायला गेलं तर 37 धावांचं एक भला मोठं लक्ष हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. केदार देसाई असेल ह्या खेळाडूंना देखील
प्रभावित खेळ राहिला होता आणि त्या बळावर आपण पाहतोय एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आता येणारे 4 चेंडू 16 धावींची आवश्यकता अर्थातच काय तर 4 मध्ये 4 हे चौकार हे मारायचेच आहेत परंतु यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद विमल सिंग मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी एकतर्फा जाते. भावेश गरत आहे सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड. मॅचचं पारडं पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी एकतर्फा असं झुकत असताना 2-15 ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होते. वन टू गो. थोडासा हताश आहे थोडासा निराश आहे आपण पाहायला गेलं तर ह्या स्पर्धेमध्ये अतिशय शानदार खेळ राहिला होता परंतु ह्या वेळेला हार्ड लक टीम म्हणावं लागेल अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. साई श्रद्धा नाळासोपारा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीसाठी आता लढताना पाहायला मिळतील थोड्याच वेळात. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ही कोणाच्या नावी राहील ह्यासाठी चालणारा हा प्रयत्न आपण पाहतोय. एकीकडे रेहांत दुर्गेश 11 अर्णाला तर दुसरीकडे नाळासोपारा नगरीतील टीम साई श्रद्धा संघ.